रद्द करा, रद्द करा, रद्द करा। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। समजू दे काय झाले ते, ज्या मला पेपर असे जर मोदी करायला जातील तर कोणाच्या बापाची जमीन कोणाच्या बापाच्या नावावर करतील? काय चाललंय का? मला तर माझं तर म्हणणं आहे साहेब, श्वेतपत्रिका काढा या जिल्ह्यातल्या खरेदी विक्री व्यवहाराचा या जिल्हावासियांना कळू दे। या तालुक्यामध्ये आम्ही काय किती जमिनीचे मालक आहोत, की झालो भिकारी, की गेलो झाले उपरो, की झालो आम्ही बेदखल, कळू दे आम्हाला। एक श्वेतपत्रिका काढा साहेब। आमचा साहेब तुम्ही ना म्हणजे काय म्हणतो संताप झालेला आहे, संताप। न्याय मागायचा कोणाकडे? तुम्ही सरकारी कर्मचारी, तुम्ही न्याय देणार, तुम्ही देत नाही न्याय, तुम्ही कोर्टात पाठवता, तुम्ही उलट करता आणि जा कोर्टात, त्या पोलिसांचं बळ आम्हाला नोटीस आहे। अरे आम्ही जिल्हावासी, आम्ही भूमिपुत्र आणि ओरिजिनल वाल्याला संरक्षण, आता पोलीस तिथे आहे। कसं काय काय करवाला काय हत्या चालू काय ओरिजिनलचे? मला विचारायचं आहे। तो बाहेरचा माणूस त्रयस्थ ज्याला अधिकार नाही त्याच्याकडे आहेत का कोर्टाचे अधिकार आहेत का? वाटप झालेलं दाखवा। त्याने कसा काय दावा घेतला, कसे काय बोर्ड लावले सांगा ना साहेब। एका तरी प्रश्नाचं माझ्या उत्तर द्या, योग्य उत्तर द्या। मात्र काहीतरी मी तुम्ही याला जबाबदार नाही, मी परत सांगतो, पण ही जबाबदारी चुकीच्या पद्धतीने तुम्ही अंगावर याल तर तुम्ही नाग बदनाम व्हाल याच्यामध्ये। हा कारभार गेल्या 17 महिन्यातला आहे, 2014-16 पासून तो 2024 पर्यंत आहे। मी याच्यामध्ये सासवली ग्रामस्थांबरोबर दर दिवशी अभ्यास करतोय, दर दिवशी ते मांडतोय माझ्या म्हणून मी मला जे दुखतंय ना साहेब ते इथं दुखतंय। माझं म्हणणं आहे हे थांबवा, माझा जिल्हा तुम्ही असा नको लिलाव करू, असा विक्री करू नको जिल्ह्याची। माझ्या शेतकऱ्याच्या जमिनी शेतकऱ्याच्या ताब्यात राहू दे। आणि बरं ठीक आहे तुम्ही विकास करता, विरोध नाही, तुम्ही घ्या, तुम्ही डेव्हलप करा, पण तुम्ही 1.5 लाख रुपयाला एकर घेणार आणि तीच जमीन फॉरेन मध्ये दुबईमध्ये जाणार आणि 2 आणि 4 कोटीला विकणार। अरे द्या ना 50 लाख रुपये माझ्या शेतकऱ्याला एकरी, तुम्हाला जर 2 कोटी मिळतात, 5 कोटी मिळतात तर ते करताना तुम्ही ते नाही, म्हणजे इकडे त्यांना लुटायचं, शेतकऱ्यांना त्याची फसवणूक करायची आणि परत जे गुंतवणूकदार जे येतात ना त्यांना पण लुटायचं। ते उद्या साहेब कोण येणार नाही आपल्या जिल्ह्यात, अशी जर फसवणूक झाली त्या गुंतवणूकदाराची, ते गुंतवणूकदार सुद्धा येणार नाही, कशाला येतील? जर असा सगळा गेली अनेक महिने हा संघर्ष दोडामार्ग तालुक्यात सासोली गावामध्ये जनतेचा त्या ठिकाणी प्रशासनाशी सुरू आहे आणि त्याला न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे। खरं तर ज्या बेकायदेशीर अकृषिक सनदा दिल्या गेल्या, ज्या पद्धतीनं त्या ओरिजिन कंपनीनं त्या जमिनीचा ताबा घेतला गेला, हा ताबा कुठच्या अधिकारामध्ये घेतला याच्याबाबतची विचारणा किंवा जे सगळे प्रश्न होते तुमच्यासमोरच त्या ठिकाणी मी विचारले। कुठेही त्या ठिकाणी उत्तर, या सगळ्या प्रश्नांना योग्य उत्तर हे अधिकारी देऊ शकलेले नाहीत आणि त्यामुळे यांचा किती त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे, कशा पद्धतीनं लोकांना त्या ठिकाणी हा नाहक त्रास आहे हे या सगळ्या चर्चेतनं दिसून आलेलं आहे। खरं तर महत्त्वाचा मुद्दा एक आहे की जे आंदोलन आम्ही केलं होतं 17 महिन्यापूर्वी केलं होतं आणि आज जो आम्ही मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये जिल्हावासी असतील, दोडामार्गच्या तालुक्यातील असतील, सासोली गावातील असतील, इतर सगळ्या भागातनं अनेक लोक आले। मनसेचे पदाधिकारी होते, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते, आमच्या काँग्रेसचे पदाधिकारी होते, महाविकास आघाडीचे होते, आमचे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आहेत। आपण बघितलं की मोठ्या संख्येनं या विषयासाठी, कारण हा जनतेचा प्रश्न आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळेच त्या ठिकाणी सहभागी झालेले होते। प्रत्येकाचा विचार त्याच्यामध्ये हा होता की जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळावा आणि सासोली ग्रामस्थांना त्या ठिकाणी या विषयापासून मुक्तता मिळावी। पण आज ज्यावेळी चर्चा केल्यानंतर आजही 17 महिन्यानंतर सुद्धा माझ्या मते अजून त्यांना न्याय मिळाला नाही। अजूनही संघर्ष आम्हाला अधिक त्या ठिकाणी मजबूत करावा लागेल आणि म्हणून मी त्यांना इशारा दिलेला आहे की तहसीलदारांनी सांगितलं मला कोणताच अधिकार नाही, म्हणजे जर अधिकार नसलेले तहसीलदार जर प्रत्येक तालुक्यात बसवायचे असतील तर ते बसवण्यापेक्षा त्या तहसीलदार कार्यालयाला कुलूप घातलेलं बरं असं म्हणणं परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। बेकायदेशीर काम महसूलच्या विभागानेच करायचं, म्हणजे या सगळ्या विभागाने करायचं। बेकायदेशीर सनद्या या कोणी दिल्या? महसूल विभागाने दिल्या ना, तहसीलदारने दिल्या। मग तुम्ही जेव्हा चुकीचं देता तेव्हा तुम्ही का त्याची तपासणी केली नाही? तुम्ही त्या चुकीच्या आहेत, मग का त्यावेळी रद्द केलं नाही? आता सांगतात ते अधिकार माझ्याकडे नाही, हे चुकीचं आहे ना। जोपर्यंत कागदपत्रांची योग्य पूर्तता होत नाही
तोपर्यंत तुम्ही त्यांना अकृषिक सनदाच त्या ठिकाणी देता कामा नये होत्या. म्हणजे तुम्ही चुकीचं करणार आणि न्याय मागण्यासाठी आंदोलनं, उपोषणं आणि कोर्टात जाण्यासाठी त्यांना लावणार. हा वेगळा न्याय या सिंधुदुर्गामध्ये आणि विशेषतः या दोडामार्गामध्ये मला त्या ठिकाणी दिसतोय. खरं तर जनतेला न्याय मिळाला पाहिजे, जनतेच्या बाजूने शासन असलं पाहिजे. तहसीलदार, पोलीस हे जे सगळे अधिकारी आहेत जनतेचे सेवक आहेत. उलट सर्वसामान्य शेतकऱ्याला कशा त्या ठिकाणी न्याय मिळेल हे बघणं यांचं कर्तव्य आहे, पण हे होत नाही. या जिल्ह्यामध्ये मी मगाशी म्हणालो परप्रांतीय धनदांडग्यांच्याच पाठीमागे ही सगळीच प्रशासनं आहेत. आणि म्हणून गेल्या 10 वर्षात या 3 तालुक्यातला, कशाला मी म्हणतो 3 तालुके, हे गोव्याच्या बाजूला आहेत. दोडामार्ग तालुका गोव्याला लागून आहे, वेंगुर्ला तालुका गोव्याला लागून आहे आणि सावंतवाडी तालुका गोव्याला लागून आहे. ह्या 3 तालुक्यामध्ये आता या सगळ्या जमीन खरेदी विक्रीचा सपाटा सुरू झालेला आहे. आणि माझ्या जिल्ह्यातला माझा जो शेतकरी आहे हा या ठिकाणी बेदखल होणार, कवडी मोलानं त्या ठिकाणी त्याच्या जमिनी विकत घेतल्या जाणार आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना त्या ठिकाणी विकून त्यांची फसवणूक त्या ठिकाणी केली जाणार. आणि हा एक मोठा व्यवहार, अशा सगळ्या कंपन्या त्याच्यामध्ये येऊन आपलेच त्या स्थानिक लोक त्याला बळी पडतात, काही राजकीय लोक बळी पडतात आणि अशा लोकांना त्या ठिकाणी ताकद मिळते. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये, या ससोलीमध्ये परप्रांतीय हे त्या ठिकाणी ताकदीनं बलाढ्य झालेले आहेत. आज जिल्ह्यातल्या माणसाला शेतकरी दाखला मिळताना किती अडचणी येतात आपल्याला माहिती आहे. पण तो जैन असेल, गुप्त असेल, त्याला मात्र या विभागानं, महसूल विभागानं शेतकरी दाखला दिलेला आहे. आणि म्हणून सगळ्याच विषयावर आम्ही पंचनामा केला. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, तुम्ही बघितलात काय नेमकं प्रत्येक विभागामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून असा जर कारभार असेल तर हा माझा जिल्हा कधी त्या ठिकाणी विकला जाईल हे माझ्या जिल्हावासियांना कळणार नाही. आणि म्हणून